नमस्कार मित्रांनो, बातमी येते शिंदे गटाला धक्का देणारी। मुंबईत त्यांची एक सभा आणि एक मेळावा पार पडला। तो मेळावा अक्षरशः फेल गेला। जेवढ्या खुर्च्या आणल्या होत्या त्या सर्वच परत पाठवल्या। शिंदे गटातील युवासेनेतील जो वाद उफाळला होता तो अखेर सर्वांसमोर आला आणि युवासेनेत म्हणजेच जी काय युवासेना आदित्य ठाकरेंनी सुरू केली होती तीच खरी युवासेना आहे। आज शिंदे गटाच्या युवासेनेतील हा मेळावा अक्षरशः फेल ठरला। नेमकं काय झालंय, कशा रिकाम्या खुर्च्या होत्या ते आपण सविस्तर या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना आणि तिच्या दोन गटांमधील संघर्ष सतत चर्चेत आहे। अशातच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या युवासेनेच्या मेळाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे। मोठ्या दिमाखात आयोजित केलेल्या या मेळाव्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कार्यक्रम अक्षरशः फसल्याची चर्चा रंगू लागली। कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्या दिसून आल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पाठिंबा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या मेळाव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात की युवासेना हा ब्रँड अजूनही आदित्य ठाकरे यांच्याशी जोडला जातो। शिंदे गटाने युवासेना उभी करण्याचा प्रयत्न केला असला तरी कार्यकर्त्यांचा ओढा अजूनही ठाकरेंकडेच असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले। शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्ष संघटना पुन्हा उभी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू केले। त्याचाच एक भाग म्हणून युवा सेनेच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात, सोशल मीडियावर प्रचार आणि कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले होते। शिंदे गटाने अक्षरशः पैसा या कार्यक्रमासाठी आणला होता, मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी उपस्थिती अत्यंत कमी असल्याचं दिसून आलं। रिकाम्या खुर्च्यांनी वाढवलेली चर्चा, मेळाव्याच्या ठिकाणी शेकडो रिकाम्या खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, परंतु कार्यक्रम सुरू होताच बहुतांश खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या। काही ठिकाणी तर पहिल्या रांगेतही पुरेशी गर्दी नव्हती। या दृश्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। विरोधकांनी या संधीचा फायदा घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली। लोकांनी पाठ फिरवली। युवासेना फक्त नावापुरतीच अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत। युवासेना कोणाची स्पष्ट संकेत राजकीय विश्लेषकांनी सांगितले। युवासेना ही संकल्पना आणि तिची ओळख प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांच्याशी जोडलेली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने अनेक वर्ष काम केलं आणि तरुणांमध्ये मजबूत पकड निर्माण केली। शिंदे गटाने त्याच नावाने संघटना उभी करण्याचा प्रयत्न केला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये भावनिक नाळ अजूनही ठाकरेंशीच असल्याचं या मेळाव्यातून दिसून आले। या अपयशी मेळाव्यानंतर शिंदे गटात अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची माहिती समोर येत आहे। विशेषतः युवासेनेच्या संघटनेबाबत अनेक नेते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। श्रीकांत शिंदे सुद्धा या स्वतःच्या परिस्थितीमुळे वैतागल्याची चर्चा आहे। कार्यकर्त्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नेतृत्वावर दबाव वाढला आहे। ठाकरे गटातील नेत्यांनी या घटनेवरून शिंदे गटात जोरदार हल्लाबोल केला आहे। ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे। लोकांना खरे आणि खोटे ओळखता येते अशी प्रतिक्रिया देत त्यांनी शिंदे गटावर टीका केली। काही नेत्यांनी तर थेट युवासेना म्हणजे आदित्य ठाकरे आणि तीच खरी आहे असे स्पष्टपणे म्हटले। रिकाम्या खुर्च्यांचा मेळावा असं शिंदे गटाच्या या मेळाव्याचं जे काही ट्रोलिंग केलं त्यामध्येच कार्यकर्ते गायब, फक्त बॅनर आणि पोस्टर, ही डुप्लिकेट युवासेना, अशा प्रकारच्या कमेंट्स मोठ्या प्रमाणावर दिसून आल्या। या सर्व टीकेनंतर शिंदे गटात आता काहीच अलबेल दिसत नाही असंही सगळीकडेच दिसत होतं। या घटनेनंतर शिंदे गटासाठी युवासेना उभी करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे। त्यामुळेच आता येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे आपली जी युवासेना आहे त्याचा सुद्धा मोठा मेळावा मुंबईत घेण्याची शक्यता आहे। परंतु मुंबईत त्यांना गर्दी करायची गरज नाही। त्यांच्या एका आवाजावर मुंबईत ठाकरे गर्दी करू शकतात। जर युवासेना मजबूत राहिली नाही तर शिंदे गटाला त्याचा फटका बसू शकतो। दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची प्रतिमा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे। मुंबईतील हा मेळावा केवळ एक कार्यक्रम न राहता राजकीय संदेश देऊन गेला आहे। रिकाम्या खुर्च्यांनी कार्यकर्त्यांचा मूड स्पष्ट केला आहे। युवासेना या नावावर अजूनही ठाकरेंचं वर्चस्व असल्याचं चित्र समोर आले आहे। शिंदे गटासाठी मोठी चेतावणी मानली जात आहे। आता पुढील काळात शिंदे गट या परिस्थितीवर कसा मात करतो आणि युवासेना संघटना कशी उभी करतो हे पाहणे
घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाने जशी युवासेनेचे फेल मेळावे घेतले तसेच आदित्य ठाकरे यापेक्षा किती मोठ्या प्रमाणात मेळावे घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना आणि युवासेना कोणाची, ठाकरे की शिंदे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंटचा महापूर आणा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.